1998 साली खरं तर पहिलं माझं व्यावसायिक नाटक आलं होतं रणांगण. हा ऍक्टर आहे असं ते अशा रिएक्शन आहेत. हो आता आहे ऍक्टर, आता काय करू ना, आहे ऍक्टिंग व्यतिरिक्त मी साधा माणूस आहे. आम्हाला माफ करा, आमची चूक झाली, आम्ही या अनाजी पंताच्या नादाला लागलो आणि आम्ही भुललो, एकदा आम्हाला माफ करा. असं ते ना मला त्यावेळेला ते करताना असं आत्ताही भरून येते. तेव्हा ते असं म्हणायचे की काका तुम्ही का असा वागलात. शेरात शेर आग्र्यात उत्मात, शेरात शेर आग्र्यात उत्मात आणि जिरेसाळीचा बाट टाकी ती गटारात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सर्च केला की तो येतो गुगलवर. हिरोजी फर्जन सर्च केलं की माझा फोटो येतो. तर त्याने तो काय मला पर्यायच नाही, पण त्याने कट करून स्कूलमध्ये दाखवला टीचरला वगैरे. तर टीचर म्हणाली अरे हिरोजी फर्जन तुला फोटो कुठून मिळाला. ते म्हणाले माझे बाबा आहेत. ते गंमत शाळेत. ते म्हणाले काय कुचबी असं. फर्जन भोसले असं आडनाव लावतात, पण माहित नाही कधीतरी भेटायची संधी मिळाली तर भेटेन त्यांना, त्यांच्या वंशजांना. केला लाईट्स, म्युझिक, सेट, डिरेक्शन, कुठली गोष्ट येत नाही असं नाही. त्यांचा जो प्रवास आहे तो आपण या मालिकेतनं मांडतोय. आणि तो प्रवास लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी तो अनुभवला पाहिजे. मालिका म्हणून फक्त त्याच्याकडे बघू नये. आर्वा फायनान्स प्रस्तुत FM KMW 29च्या सेलिब्रेट विथ गप्पामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण बहुगुणी कलाकाराला भेटत आहोत. त्यांनी छोटा पडदा, मोठा पडदा, रंगमंच, वेब सिरीज या सगळ्या माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी, सावळ्याची जणू सावली आणि सध्या ते मी सावित्रीबाई फुले या मालिकेमध्ये ज्योतिबांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. चला तर स्वागत करूया अभिनेता रमेश रोकडे सरांचं. नमस्कार. नमस्कार सर, आज आपण सावित्रीबाईंच्या सेटवरच बसलेलो आहोत, तर तिथूनच सुरुवात करूया. गोविंदरावांची भूमिका आपण साकारत आहात. ज्योतिबांचे वडील आणि सावित्रीबाईंचे सासरे. काय सांगाल या भूमिकेबद्दल? खरं तर ह्या भूमिकेचं सांगण्याच्या अगोदर मी खरं तर माझ्या आतापर्यंतच्या करिअरबद्दल मी सांगतो. बरं. रंगभूमीवर पहिल्यांदा माझं पदार्पण झालं ते इयत्ता 4थीत असताना. बरं. मिशी नाही तर नाटक नाही नावाचं एक नाटक होतं, बालनाट्य. त्याच्यामध्ये मी रायबाची भूमिका साकारली होती. फार काही आठवत नाही मला त्या भूमिकेबद्दल आणि त्या नाटकाबद्दलही. मला एवढंच आठवतं की स्टेजवर नाटकातलं नाटक जे असतं ना तसं ते नाटक होतं. आणि त्या नाटकामध्ये रायबाची भूमिका मी साकारतोय आणि सीनमध्ये माझं धोतर सुटतं. धोतर सुटलं असं काहीतरी एक साधारण मला ते आठवते. ते म्हणजे माझ्या रंगभूमीवरती पहिलं पदार्पण माझं ते होतं. ते आज मी ही भूमिका जी साकारतोय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत मी गोविंदराव फुले ही भूमिका साकारतोय. आणि खरं तर जगदंबा क्रिएशन्सची निर्मिती आहे. यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे याचे निर्माते आहेत. आणि यापूर्वी देखील मी यांच्यासोबत स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत किंवा गरुड झेप सिनेमात मी काम केलं होतं. त्यामुळे माझ्यावर तो एक विश्वास त्यांचा होता की त्यांना असं मी वाटत होतं की या गोविंदराव ही भूमिका मी साकारू शकतो. आणि त्यांनी मला त्या भूमिकेबद्दल विचारलं आणि मला वेळ होता तर मी हो म्हणालो. अशा पद्धतीने ती भूमिका माझ्याकडे आली आहे. त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? जबाबदारी की दडपण वाटतं? एवढी मोठी भूमिका ज्यांचं इतिहासामध्ये जास्त ओळख नाहीये. बरोबर. तर काय सांगाल? जबाबदारी पण आहे आणि दडपण सुद्धा आहे. बेसिकली कसं आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले सर्व आपल्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पण त्यांचे वडील कसे होते किंवा ते काय करत होते, त्यांचे आपल्या मुलावर काय संस्कार होते, हे सगळं याच्यामध्ये आता मला ते साकारायला मिळते. मुळात शिक्षणापासून वंचित सुरुवातीला ठेवण्याचा एक समाजाकडून प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये समाजाच्या सोबत गोविंदराव कुठेतरी होते आणि त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती होती. म्हणजे मुलाला सुद्धा शिकवायचं पण आहे, पण समाज काय म्हणेल याच्यामध्ये ते अडकले होते. त्यामुळे ती भूमिका साकारताना त्याच्यातनं काही चुकीचा मेसेज जायला नको म्हणून एक भीती वाटते, कधी कधी खूप दडपण येतं.
आणि एक जबाबदारी आहे की आपल्याला आपल्याकडनं किंवा ज्योतिरावांच्या वडिलांचं जे पात्र आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे असं ते वाटतं, म्हणून ती एक जबाबदारी आहे ती. बरं सर, आपण विविधांगी भूमिका साकारल्यात. स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये ऐतिहासिक भूमिका होती. सावळ्याची जणू सावलीमध्ये एक खूप प्रेमळ वडील वारकरी हो. दाखवलेले आहेत. अशा विविधांगी भूमिकांच्या पलीकडचे तुमचा प्रवास कसा आहे? 1998 साली खरं तर पहिलं माझं व्यावसायिक नाटक आलं होतं रणांगण. बरं. चंद्रलेखा संस्थेचं नाटक होतं बरं. ते. त्या नाटकातनं खरं तर माझं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झालं. त्याच्यानंतर मी चंद्रलेखेची जवळपास 6 नाटकं केली. रणांगण, ती फुलराणी, पहाटवारा, गरुड झेप, गोष्ट जन्मांतरीची, एक तिकीट सिनेमाचं, बरं. अशी 6 नाटकं चंद्रलेखा फक्त संस्थेची केली. त्याच्यानंतर पहिलं म्हणजे मालिकेत मी कामं करायला लागलो तेव्हा सुरुवातीला सगळी निगेटिव्ह शेड्सच्या भूमिका माझ्याकडे येत होत्या. आणि त्याच्याबरोबर नंतर सावळ्याची जणू सावलीच्या वेळेला अचानक मला एक वारकरी संप्रदायातला आणि खूप साधा गरीब घरातला राहणारा भोळा बाप साकारायचा होता. त्याच्यासाठी खरं तर मला निगेटिव्ह शेडकडनं एकदम पॉझिटिव्हकडे येताना खरं तर खूप अडचण आली. खूप मला ते जड जात होतं. सुरुवातीला माझ्या अशा झुपकेदार मिशा होत्या, त्या मिशा आधी काढाव्या लागल्या आणि मग प्रयत्नपूर्वक ते पात्र मला साकारायला मिळालं. आणि त्याच्यामुळेच खरं तर मला गोविंदराव सुद्धा आत्ता मला करताना तसा सोपा जातो, कारण त्याच्या जवळच जाणारं पात्र आहे, पण मुलावर प्रेम असलेला असा तो वडील आहे. त्यामुळे आता ते पात्र करताना देखील मजा येते मला. सर, तुमची देवखेळ ना, ही वेब सिरीज पण आता चालू आहे आणि त्यात पण तुम्ही सरपंच आहात, त्याबद्दल काय सांगाल? देवखेळ ही एक ZEE5 मराठीची वेब सिरीज आहे. चंद्रकांत गायकवाड यांनी ती दिग्दर्शित केलेली आहे. निर्माते पण ते आणि विनायक जाधव आहेत. तर यामध्ये देखील आपल्या कोकणातल्या शिमगा उत्सव आणि संकासूर ही जी प्रथा परंपरा आणि एक काय म्हणतात भावनिक अटॅचमेंट असलेली जी कोकणातल्या लोकांची आहे त्याच्यावर आधारलेली सिरीज आहे. ही सिरीज आता सध्या खूप जोरात चालू आहे. बघतायत लोक त्या माझ्या सरपंच या पात्रावर पण खूप प्रेम करतायत. फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत लोकांचे. आवडते लोकांना सध्या ती. सावळ्याची मध्ये एक वारकरीची पूर्ण भाषा वेगळी आहे आणि यात कोकणी भाषा आहे तुमची. हा, मला ते म्हणजे मूळचे कुठले? मी मूळचा तसा पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीकडे पेठनेरले नावाचं गाव आहे इस्लामपूरच्या जवळ, तिथला आहे मूळचा. पण माझा जन्म आणि सगळं ते मुंबईत झालेलं आहे. पण तरी सुद्धा गावाशी एक नाळ माझी जोडली गेलेली आहे कायमची. त्यामुळे मी तिकडच आहे. त्यामुळे बेस माझा पश्चिम महाराष्ट्र. कोकणी छान बोलताय पण. हा, मी म्हणजे प्रयत्नपूर्वक मी सगळं ते करून घेतलं बेसिकली. ते मला ते येत नाही, पण मी ज्यावेळेस बघितली ना मालिका त्यावेळेस वाटलं की तुम्ही कोकणीच आहात. नाही, मी अभ्यास करून ते केलं. छान छान. थोडं मागे जाऊया आपण. स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये तुम्ही हिरोजी फर्जंद साकारले होते, त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? ऐतिहासिक भूमिका होती ती. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतल्या हिरोजी फर्जंद ही भूमिका खरं तर माझ्यासाठी म्हणजे त्याची सुरुवात मी अशी करेन की हिरोजी फर्जंद शहाजी राजांचे ते दासीपुत्र, बरं, संभाजी महाराजांचे ते काका, शिवाजी महाराजांचे ते बंधू, असं ते इतिहासातलं ते पात्र आहे. त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं असं वाटतं मला, कारण जसं नाटक, मालिका, दूरदर्शन, महानाट्य, सिनेमा अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी हिरोजी फर्जंद साकारलेलं आहे. म्हणजे मी नाटकात पण केलेलं आहे, मी दूरदर्शनवर पण केलेलं आहे, सिनेमा गरुड झेप सिनेमात केलेलं आहे, संभाजी मालिकेत केलं आहे, जिजामाता मालिकेत केलेलं आहे, अशा मी प्लॅटफॉर्मवर केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मला एक विशेष अटॅचमेंट आहे आणि एक भावनिक मी लगेच अटॅच्ड होतो. माहीत नाही मला काय आहे, पूर्वाश्रमीचं काहीतरी असेल म्हणून वाटतं कधीतरी. असा तो हिरोजी फर्जंद. आणि भाग्य आहे की प्रत्येक मालिकेत किंवा त्यात तुम्हाला ते साकारायला मिळावं. हा, आता माझा मुलगा आता 8वी 9वी आता चालू आहे. तर शाळेमध्ये त्यांना प्रोजेक्ट्स असतात ना, तेव्हा इतिहासातले पात्रांचं फोटोज लागतात. तर सर्च करत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सर्च केला की तो येतो गुगलवर. हिरोजी फर्जंद सर्च केलं की माझा फोटो येतो. तर त्याने तो काय मला पर्यायच नाही, मग त्याने कट करून स्कूलमध्ये दाखवला टीचरला वगैरे. तर टीचर म्हणाली, अरे हिरोजी फर्जंद तुला फोटो कुठून मिळाला? ते म्हणाले माझे बाबा आहेत. ते गंमत शाळेत. ते म्हणाले काय कुछ भी आहे असं ते. तर ते म्हणाले नाही, ये मेरे पिताजी है, वो ऍक्टिंग करते हैं.
मीर पिताजी आहेत, असं ते आहे गंमत हिरोजी फर्जंदच्या बाबतीत. पण विशेष आहे ना नाटकामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांना ती भूमिका मिळावी, किती मोठं भाग्य आहे. नाही खरंच आहे. कोणत्या मालिकेमुळे जास्त ओळख मिळाली? तसं म्हटलं ना तर प्रत्येक मालिकेमुळे मी एक एक पायरी पुढे पुढे होत गेलो. खरं तर सगळ्यात सुरुवातीला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतल्या हिरोजी फर्जंदमुळे मला एक ओळख मिळाली. त्याच्यामध्ये माझं एक पालुपत होतं, ऐकलं का ओ पंत, ती एक ओळख होती माझी. तर त्याने एक मला एक स्टेप पुढे गेलो. सावळ्याची जणू सावली या मालिकेनं आणखी एक ओळख मिळाली. काल पण मी आत्ता ठाण्यामध्ये एका फिल्मचं शूटिंग करत होतो, तिथे एक आजी आल्या आणि त्या इतक्या भारावून माझ्याशी, म्हणजे एकदम त्यांना इतकं वाईट वाटत होतं की सावलीचे बाबा गरीब आणि सगळं त्या ना, तो सतत रडणारा असा तो ना रडका बाबा, तो त्याच्याबद्दल खूप कौतुक करत होते ते. आता ही जी मालिका आता आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, त्यातली गोविंदराव ही भूमिका ही देखील खूप लवकर पसंतीस उतरलेली आहे. त्याच्यातलं गोविंदराव हे पात्र देखील खूप आवडते. विशेषतः ज्या आजी आहेत ना, सगळ्या आजी कॅटेगरीतल्या सगळ्या. आता मग अशी मला गार्गी पण मला सांगत होती की त्यांच्या सासूबाई आणखी अजून त्यांच्या घरातले, तर त्यांना ह्यातला गोविंदराव इतका आवडतो म्हणे, तो प्रेमळ असा, छान गोड हसत राहणार असा. हे सुद्धा पात्र एक स्टेप पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे ओळख प्रत्येक कॅरेक्टरने वेगळी वेगळी ओळख दिलेली आहे मला. तर एखादा डायलॉग तुमचा हिरोजी फर्जंदचाच? हिरोजी फर्जंदचा डायलॉग म्हणजे आता ऐकलं का ओ पंत, हे मी गानाजी पंतांना सतत म्हणतो. त्यातली एक काय म्हणतात त्याला, आमच्या प्रताप गंगावण्याने लिहिलेली एक उखाण्यासारखं असायचं, शेरात शेर आग्र्यात उत्मात, शेरात शेर आग्र्यात उत्मात आणि जिरेसाळीचा भात टाकी ती गटारात. अशा पद्धतीचे एक एक वाक्य त्यांनी आम्हाला दिली होती. ती अजूनही, तेव्हाच आता 3-4 वर्ष होऊन गेले, अजूनही वाक्य ती लक्षात राहणारी आहेत सगळी. अशी खूप विविधांगी भूमिका आपण साकारलेल्या आहेत. अभिनेता म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोच पडद्यावर. त्याच्या मागचे रमेश रोकडे कसे आहेत? खूप साधा आहे. म्हणजे मी कुठे प्रीमियरला गेलो, काय गेलो तर असं पटकन मिक्सअप न होणारा, बाजूला उभा राहणारा, म्हणजे असं मला पटकन मोठं ग्लॅमर हा हॅलो असं वगैरे करायला नाही आवडत. म्हणजे मला बाकीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण मला नाही आवडत ते. माणसाने आपलं काम त्याचं बोललं पाहिजे, आपण सांगण्यापेक्षा त्याचं काम बोलतं. त्या कामामुळे मला पोचपावती मिळते ती, पण अदरवाईज मी खूप साधा आहे. मला खूप साधं राहायला आवडतं. मी माझ्या एरियामध्ये, मी कोपरखैरणे आणि सेक्टर 14-14 मध्ये राहतो. तिथल्या कित्येक लोकांना मी असं तिथे खूप साध्या कपड्यांमध्ये असतो, हा ऍक्टर आहे असं, ते अशा रिएक्शन येतो. आता आहे ऍक्टर, आता काय करू ना, आहे आपण आधी माणूस आहोत. ऍक्टर मी नंतर आहे, आधी मी माणूस म्हणून मी स्वतःला समजतो. ऍक्टिंग व्यतिरिक्त मी साधा माणूस आहे. सर, शूटिंग दरम्यानचा असा एखादा सीन आहे का जो आजही मनात घर करून आहे आणि कायम राहील? कायम राहील म्हणजे हिरोजी फर्जंद, असे वेगवेगळे आहेत तसे, पण हिरोजी फर्जंद साकारताना आमचा जो शेवटचा काय म्हणतात क्षण होते, हिरोजी फर्जंद यांना हत्तीच्या पायी दिलं गेलं त्यावेळेचे तो क्षण होता ना, म्हणजे तो शब्दात नाही सांगू शकत खरं तर. म्हणजे आत्ताही मला सांगताना असं भरून येतं, कारण मी ना ते मला माहित नाही समाव की हिरोजी फर्जंद हे कॅरेक्टर किंवा पात्र जे काय आहे ते माझ्या आयुष्यात सहज आलेलं नाही असं मला वाटतं. काहीतरी पूर्वाश्रमीचे कनेक्शन आहे असं मला वाटतं. हत्तीच्या पायी दिलं गेलं तेव्हा मी ओरडून संभाजी महाराजांना मी सांगत होतो की महाराज आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, आमची चूक झाली, आम्ही या आनाजी पंताच्या नादाला लागलो आणि आम्ही भुललो, आमच्या हातने अशी चूक झाली, एकदा आम्हाला माफ करा. असं ते ना मला त्यावेळेला ते करताना असं आत्ताही भरून येते. आणि मग तो क्षण, तो हत्तीचा पाय आणि ते सगळं फार, आणि इतक्या उन्हाळ्याच्या दिवसात ते शूट केलेलं फिल्म सिटीमध्ये हॅलिपॅडच्या इथे वगैरे, म्हणजे खूप त्रास झाला होता आणि तो अजूनही माझ्या लक्षात आहे. मी इवन आता त्याच्यानंतर बऱ्याच किल्ल्यांवरती आम्ही जातो, तिथे देखील आहे ना, जेव्हा मी अशा काय म्हणतात मावळ्यांच्या समोर जेव्हा 2 शब्द बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी सगळं भाषण वगैरे जे काय माझं बोलणं झाल्यानंतर शेवटी मी फक्त आहे ना, तुम्ही आता म्हणा ना संवाद, डायलॉग वगैरे, पण ते डायलॉग नसतात की मी लोकांची माफी मागतो. म्हणजे हिरोजी फर्जंदांच्या वतीनं माफी मागतो की चूक झाली, त्या आनाजी पंताच्या नादाला लागलो, भुललो, फसलो. म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूशय्येवर झोपलेला माणूस आग्र्यात असताना, तोच माणूस असा कसा वागला. पण जेव्हा जेव्हा मी ते मालिका चालू होती, मला लोक भेटायची ना, तेव्हा
तेव्हा ते असं म्हणायचे की काका तुम्ही का असा वागलात. बाकीच्याने वागले आम्हाला काय फरक नाही पडत, की हिरोजी फरचंद काका तुम्ही महाराजांशी असं का वागलात. तर ते इतकं ना लागायचं ना. असं ते हे हिरोजी फरचंद हे माझ्या आयुष्यातलं तसं एक क्षण आहेत. रक्तात भिनल्यासारखं झालंय. ॲब्सोल्युटली तासन तास बोलू शकतो ह्या हिरोजी फरचंद यांच्याविषयी. माहीत नाहीत त्यांचे आता वंशज कुठे आहेत, कदाचित माहीत नाही ते ह्याच गोष्टीमुळे कुठे लपून बसलेत का, लोकांच्या समोर येत नाहीत. असं कळलं की कुठेतरी फरचंद भोसले असं आडनाव लावतात, पण माहीत नाही. कधीतरी भेटायची संधी मिळेल ते भेटेल त्यांना, त्यांच्या वंशजांना. माझे डोळे भरले त्यांना. काही काही क्षणच वेगळे असतात ना. फार फार म्हणजे खूप त्रास देणारे क्षण होते ते. हिरोजी फरचंद असो, गोविंदराव असो, ह्या भूमिका फक्त भूमिका नसतातच, ह्या कलाकारांनाही घडवत असतात. 100%. तर गोविंदराव तुम्ही साकारत आहात, आत्ताच्या पिढीला काय सांगाल त्यातून तुम्ही? तसंच हिरोजी मुळात हिरोजी फरचंद साकारताना पण तसंच की ती भूमिका नव्हतीच, ते आम्ही ते जगत होतो. तसंच आता गोविंदरावांच्या बाबतीत पण माझ्या कडून होतंय. मी जेव्हा कपडे चढवतो त्याला तो साज चढवल्यानंतर मी आरशात बघितल्यानंतर मला फील होतं की गोविंदराव, आणि मग गोविंदराव कसे आपल्या मुलाशी वागत असतील, ज्योतिरावांना कसे त्यांना हँडल करत असतील त्यावेळेला, ते त्यांच्या तोंडातनं सतत देवा देवा असं काय करताय देवा ना, असं ते ह्या मालिकेतनं पण आता ना. तर मला लोक भेटतात राम राम देवा, तर असंच मला हाक मारतात. ते त्यांना तो ना देव भोळा आहे, त्याचा व्यवसाय त्यांचा फुलांचा आहे, सगळं सांभाळून ते सगळं करणारे आहेत. शिक्षणापुरतं शिक्षण दिलंय त्यांना मुलाला, पण म्हणजे हे पात्र सुद्धा ना मला करताना म्हणजे ना मला मी अभिनय करतोय किंवा असं काही वाटत नाही. ते ना आपसूक होत जाते. आणि आमचे लेखक आहेत प्रताप गंगावणे किंवा डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः त्याचा स्क्रीन प्ले, आणि लतिका सावंत आहेत हे लिहितात, सचिन गद्रे आहेत ते क्रिएटिव्ह आमचे डिरेक्टर आहेत. ते इतकं रिसर्चपूर्वक या सगळ्या गोष्टी इतक्या छान मांडतात. ते आमच्याकडनं आपसूक फक्त आम्हाला करायचं मांडायचं आहे, त्यामुळे ते आमच्याकडनं सहज होत जातं. असं आहे ते. म्हणजे आम्ही अभिनय करतो असं वाटत नाही. आजच्या पिढीने काय घ्यावं यातून? आजच्या पिढीने आता खरं तर हे मोबाईल आणि सगळं बाजूला ठेवून वाचन आणि अशा काही मालिका ज्या आहेत त्या आवर्जून बघाव्यात, ज्याच्यातनं समाज प्रबोधनाचं काम होतं. एक आपल्याला त्यांच्याकडनं त्याच्यातनं बोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बेसिक गोष्टी माहीत आहेत त्यांच्या बाबतीत, की शाळा काढल्या म्हणा की पहिल्या शिक्षिका म्हणा, हे सगळं माहीत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या कशा घडल्या, ज्योतिरावांच्या आयुष्यात काय घडत गेल्या गोष्टी, काय बदल होत गेले, आणि कसं सगळा तो त्यांचा जो प्रवास आहे तो आपण या मालिकेतनं मांडतोय. आणि तो प्रवास लोकांनी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी तो अनुभवला पाहिजे. हा एक्सपिरियन्स आहे, तो अनुभवायचा आहे. मालिका म्हणून फक्त त्याच्याकडे बघू नये, आपला अनुभव आहे तो आपण तो अनुभवायला पाहिजे मला वाटतं प्रत्येकाने. आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, लोक अनुभवत आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतंय, खूप. आणि जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. अगदी म्हणजे आम्हाला त्या काळातल्या बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला माहीतच नव्हत्या. आता लग्नाचा जो सगळा आमचा सिक्वेन्स तामझाम चालू होता, त्यातले विधी, त्यातले एक शब्द आपल्याला माहीतच नाहीये. आता कोरड्यास नावाचा शब्द आहे. कोरड्यास म्हणजे कालवण, म्हणजे रस्सा ना, तो हा विषय शब्द आहे. की जानवस घर म्हणजे काय, म्हणजे लग्नस्थळी आपण आल्यानंतर मुलाकडच्या लोकांसाठी राहण्यासाठी दिलेली जागा, ते घर, त्याला जानवस घर म्हणजे. तिथे सगळे ते थांबतात, वराड सगळं, आणि तिथून सगळ्या त्यांच्या विधी होतात वगैरे सगळं त्या गोष्टी. असं एक शब्द पेरणी होते, म्हणजे लोकांना ते शब्द कळत आहेत. ही मालिका आपल्याला त्या काळात घेऊन जाते. ज्योतिरावांच्या बद्दल, सावित्रीबाईंच्या बद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दलच्या ज्या काही भावना असतील, एकमेकांबद्दल त्यांचे रिलेशन्स, काय नातीसंबंध आहेत, ते सगळं आपल्याला याच्यातनं उलगडतंय. एवढं सगळं काम करत असताना अपयशाशी कधी मैत्री झाली आहे का? अपयशाशी मैत्री नाही झाली, पण एक संघर्षाचा काळ असतो ना, तो प्रत्येक कलाकाराचा, म्हणजे कलाकारच काय, समाजातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येत असतो. एक मालिका संपल्यानंतर किंवा एक प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट येईपर्यंत जो मधला काळ असतो ना, तो संघर्षाचा काळ असतो. त्याला अपयश नाही म्हणणार, पण मग तो जो प्रवास असतो ना, तो तुम्हाला सुखकर स्वतःच्या आयुष्याकडे काय कसं बघता ना, ते तिथे तुम्हाला जर माणूस म्हणून तुम्ही उत्तम असाल ना, तर तिथे तुम्हाला ते वर्क होतं.
तुमचं मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी तिथे वर्क करतात. म्हणून अपयश असं काही नाही आहे आलं मला माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर. पण देवाच्या कृपेने एका मागोमाग एका कामातनं दुसरं काम असं मला मिळत गेलेलं आहे आतापर्यंत, टचवूड. आणि चालू आहे ते संघर्ष मरेपर्यंत संपत नाही नसतोच. संपत किती असेल तरी. तो असतोच. 1998 मध्ये तुम्ही सांगितलं मी पहिलं तुम्ही पदार्पण केलं, तर मागे वळून पाहताना स्वतःला काय सांगाल? मागे वळून पाहताना खरं तर छान वाटते. खरं तर माझ्या फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंडमध्ये आपल्या या क्षेत्राशी संबंधित कोणीच नव्हतं. मीच पहिला. आणि मी अगदी आणि पाणीपासून बोलत होतो. ते मी आज म्हणजे बरेच जण म्हणजे इतके शुद्ध आणि छान, म्हणजे तुम्ही आता तुम्ही म्हणाल तुम्ही कोकणातले आहात का, तुम्ही अमुक जातीचे ब्राह्मण आहात का, असं सगळ्या गोष्टी विचारल्या जातात त्या. तर मी खूप जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक, कुठलंही शिबिर नाही, ॲक्टिंग वर्कशॉप नाही, पण मी आमचे गुरु वामन केंद्रे म्हणा किंवा जयदेव हट्टंगडी आमचं त्यांच्या ते शिबिरं घेतात. आत्ताही जयदेव सर नाही आहेत, पण वामन सर अजूनही ॲक्टिंगचे वर्कशॉप्स घेतात. त्यांच्याकडे बघून त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत मी शिकलोय बेसिकली. त्यामुळे ॲक्टिंग असं मी काही शिकलेलं नाहीये, पण आज करतोय. छान करताय, उत्तम करताय. म्हणजे तुमची प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहते, आवर्जून लक्षात राहते. अजून एक मला सांगायचं की जो मी 1998 साली मी चंद्रलेखा संस्था म्हणजे मोहन वाघ, म्हणजे आजच्या लोकांना बऱ्याच जणांना माहीत पण नसतील कदाचित, माहीत नाही. खरं तर दुर्दैव आहे, राज ठाकरेंचे सासरे खरं तर ते नाट्य क्षेत्रातले ते गॉडफादर मोहन वाघ. तर त्या संस्थेत नाटकात काम करायला मिळावं, संधी मिळावी म्हणून कलाकारांची ना म्हणजे स्वप्न असायची. आणि त्या संस्थेत मी 6 नाटकं केली. आणि त्यांचं विशेष प्रेम असायचं माझ्यावर. त्यांच्याकडनं एक खरं तर शिकण्यासारखी गोष्ट आत्ताच्या पिढीला खरं तर आहे, कमी आहे मुलांकडे आत्ताच्या, की शिस्त कशी असायला पाहिजे, तुम्हाला वेळ कशी पाळता आली पाहिजे. तुम्हाला आत्ताही तुमचं 8:30च्या कॉल टाईमला तुम्ही 8:15 किंवा 8:30ला तरी तुम्ही तुमच्या सेटवर असं म्हणजे मेकअप रूममध्ये तुम्ही पोचायला हवेत. तर ती शिस्त जी आहे ना ती मी त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे ती आजपर्यंत मला पुढे घेऊन चालली खरं तर म्हणायचं तेव्हा. म्हणजे शिस्त नसती तर कदाचित मी ॲक्टर म्हणून थोडासा मागे राहिलो असतो, पण माझ्या या शिस्तीमुळे आणि माणूस म्हणून तुम्ही कसे आहात याच्यामुळे मी आज पुढे चाललो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण अभिनेता नसते तर कोण असते? माहीत नाही, काय माहिती. खरं तर मी माझं MCVC कोर्स म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं. BA केलं, त्याच्यानंतर मी LLB 2 वर्ष करून ते सुटलं खरं तर LLB. म्हणजे नाटक त्यावेळेला माझं व्यावसायिक नाटक आलं होतं, त्या नाटकामुळे खरं तर मला परीक्षा देता आली नाही, कारण अमेरिकेचा दौरा ठरला होता. आणि नंतर मग पुढे देव म्हणत ते राहूनच गेलं, कारण मी दुसरं काही केलंच नाही, जॉबच नाही केला. मी कॉलेजपासून सुरू झाला माझा जो प्रवास एकांकिका स्पर्धेपासून, मग प्रायोगिक रंगभूमी म्हणजे आविष्कार नाट्य संस्था जी आत्ता सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे यांनी सुरू केलेली, ती त्या संस्थेमध्ये मी दुर्गा झाली गौरी नावाच्या बालनाट्यामध्ये 12 वर्ष सलग काम केलं. त्या संस्थेतल्या प्रायोगिक नाटकातनं कामं केली, त्याचबरोबर बॅकस्टेज केलं. मुळात मी नाटकाच्या सर्वांगीण ज्या बाजू आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. लाईट्स, म्युझिक, सेट, डिरेक्शन, कुठली गोष्ट येत नाही असं नाही. त्यामुळे कमी तिथे आम्ही असं याच्याप्रमाणे मी राहत होतो आणि काम करत होतो. आज त्याचा मला फायदा होतो. आताही मी सीन करत असतो तर कुठे काय लाईट्स कशी चालू आहे, कोण डिरेक्शन कसं चालू आहे, कोण कसं करतंय, मुवमेंट्स कसे बांधल्या जात आहेत, कॅमेरामन काय करतो, लेन्सेस काय म्हणजे वेगवेगळ्या नंबरचे असतात, काय असतात, ऑब्झर्वेशन चालू असतं माझं. ते ऑल इन वन म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी प्रयत्न करत असतो, पण त्याचा फायदा आपल्या कामात खरं तर होतो, काम करताना परफॉर्मन्समध्ये होतो डेफिनेटली. त्यानिमित्ताने आम्हाला कळलं तुम्ही LLB केलंय. पूर्ण नाही केलंय, अर्धवटच केलंय, पूर्ण झालेलं नाहीये. तुमचं शूट चालू आहे त्यामुळे आपण जरा पटापट बोलतोय. होय. रॅपिड फायर करूया. पहिला प्रोजेक्ट कोणता? व्यावसायिक रंगभूमीवरचं रणांगण नाटक. पहिली भूमिका? रणांगण मधलीच ती जहान खान राय म्हणजे अब्दालीचा सेनापत. बघायला काय वाटतं, सिनेमा की नाटक? नाटक. मोबाईल की पुस्तक? पुस्तक. मोबाईल माझे मी सेटवर जेव्हा असतो तेव्हा मोबाईल माझा बॅगेत असतो. आताही तुम्ही बघितलं हो, मी 2 कॉल केले. माझ्याकडे फोनच नाही, आता ती बॅगेत असतो. बरं, भूमिका साकारण्यासाठी टीव्ही, चित्रपट की OTT? तिन्ही वेगवेगळे क्षेत्र आहेत बेसिकली. आता सगळीकडेच आता आपल्याला काम करावं लागणार आहे. आवड असते एक स्पेशल. आता आवड आपल्या हातात राहिलेली नाही, कारण आता लोक
लोकांची आवड काय आपण ते बघायला हवं, कारण आता आपण टीव्हीवरनं आपण मोबाईलवर आलं ना सगळं, लोक आता स्क्रोल करत सुटलेले, त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म आता जास्त जोरात वाढत चाललेले आहेत. मला सगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे. भूमिका ऐतिहासिक की सामाजिक? दोन्ही, ऐतिहासिक पण आणि सामाजिक पण. सर्वात जवळची भूमिका? आतापर्यंतचे खरं तर मी एक हिरोजी फर्जंद जी म्हणतोय तशा 3 आता म्हणजे लागून आल्या तशा म्हणतात. हिरोजी फर्जंद आहे, सावळ्याच्या जणू सावलीमधली एकनाथ भागवत, आणि आता ही गोविंदराव फुले ही भूमिका, ही पण आता मला खूप आवडायला लागली. म्हणजे खूप मी फील मला खूपच आवडते आता सध्या ही करताना, मजा येते. वरबाप आहे सध्या? सध्या वरबाप आहे मी. एका शब्दात कुटुंब? श्वास आहे. पुस्तक, संगीत की शांतता? शांतता. पुस्तक आहे सगळं, पण शांतता जास्त गरजेची, कारण आज सगळीकडे आजूबाजूला जे काय चालू आहे हो ना, हो ना. त्याच्यामध्ये आपल्याला शांतता मिसिंग आहे. पुस्तक आहेच आपल्या सोबतीला, जोडीला आहेच ते. खरं. कट की ऍक्शन? ऍक्शन. स्वतःचं वर्णन एका शब्दात? चांगला माणूस. प्रेक्षकांसाठी एक शब्द? मायबाप आहेत अगदी ते. नसतील तर मग आम्ही काहीच नव्हतो, शून्य. खरं. थोड्या पण खूप छान गप्पा झाल्या सर. Yes. आणि एवढ्या व्यस्त वेळेतून अजून बी जेवलेलं नाहीत, त्यातूनही वेळ दिलाय तुम्ही आम्हाला. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मला खूप छान वाटलं. खरं तर आहे ना, इतकी वर्ष मी अभिनय क्षेत्रामध्ये आहे, मी काम करतच आलोय, पण प्रसिद्धी माध्यमापासून लांब राहिलेला कलाकार आहे मी. मला असं वाटतं की तुम्ही मला त्यानिमित्ताने मला लोकांच्या समोर माझ्या मनातले विचार लोकांच्या समोर आणताय. मला खरंच तुम्ही येणार आहे, मला एक्साइटमेंट मलाच जास्त होती की कोणीतरी मला माझी इंटरव्ह्यू घेतोय, आणि त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे, याचा मला आनंद होतोय. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा धन्यवाद.